नमस्कार. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये किचन किंग स्पेशलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल आपण पाहिलं की आपले पहिले किचन किंग जे होते ते किती खंबीरपणे आपलं घर सांभाळत होते, आपल्या मुलांना सांभाळत होते, आपलं किचन सांभाळत होते. त्याचप्रमाणे आजचे आपले हे दुसरे किचन किंग सुद्धा स्पेशल आहेत. आपल्या बायकोला ते किचनमध्ये मदत करतात. एवढंच नाही तर त्यांचा डबे बनवण्याचा बिझनेस आहे आणि हे सगळं ते खंबीरपणे हँडल करतात. मग भेटूया आजच्या आपल्या स्पेशल किचन किंगना, जे आहेत DNA आणि झी मराठी परळ ज्वेलर्स महोत्सवाचे भाग्यवान विजेते. भेटूया श्री संजय घाग यांना. नमस्कार. नमस्कार. श्री संजय घाग आणि शर्मिला घाग, तुम्हा दोघांचंही आम्ही सारे खवय्येमध्ये खूप स्वागत आहे. तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकलं आहे की तुम्ही तुमची नोकरी सांभाळून वगैरे डब्यांचा बिझनेस वगैरे सुरू केलेला, तर आम्हाला त्याच्याविषयी थोडं सांगा ना. मी प्रीमियर ऑटोमोबाईल होतं आणि त्याच्यानंतर मग फिएट ऑटो झाले ते. त्याच्यानंतर मग 2005 साली आमची कंपनी बंद म्हणजे VRS देण्यात आला. त्याच्यानंतर मी पूर्वी 15 वर्ष आम्ही एक छोट्या प्रमाणात करतच होतो पुढच्या या जे काही प्रॉब्लेम येणार आहे ते आपल्याला थोडीशी कल्पना असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही सुरू ठेवलेलं थोडं आणि मग मागच्या 5 वर्षानंतर त्यामध्ये पूर्णपणे आम्ही ह्या व्यवसायामध्ये गुंतलो पूर्णपणे. अच्छा. तुम्ही स्वतःही बनवता का जेवण? मी स्वतःही बनवतो. त्यांना मदत करता तुम्ही. आणि मग साधारण आतापर्यंत किती मोठी ऑर्डर तुम्ही घेतलेली आतापर्यंत आम्ही 50-60 माणसांचं जेवण बनवलेलं आहे. अच्छा. फक्त दोघं का तुमच्या मदतीला आणखीन माणसं? आम्ही बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघेच असतो. बरं. आणि बाकी म्हणजे उदाहरणार्थ जर पीठ मळणं वगैरे हा जो प्रकार आहे त्याच्याकरता फक्त एक माणूस. बाकी असं जे बनवण्याचा प्रोसेस आहे ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण आम्हीच करतो दोघे मिळून. अच्छा. आणि साधारण रोज किती डबे तुम्ही पाठवता? जवळजवळ 40 ते 45 डबे नेहमी दर दिवशी जातो. अच्छा. आणि हे वेगवेगळ्या ऑफिसेस मधनं डबे जातात का घरगुती लोकांना? घरगुती म्हणजे सकाळी ऑफिसमध्ये पण जातात आणि घरगुती पण जातात. पण मोस्टली ऑफिसेसलाच जातात कारण सकाळी जे पिकअप अवर्स असतात तिथून 15 डबे जातात आणि नंतर मग बाकीचे लोकलमध्येच आहेत ऑफिसेस. त्या ठिकाणी जवळजवळ मला ते बाकीचे 31 डबे जातात. बरं. मग हे सगळे पोहोचवण्याचं काम इथून ते तिथपर्यंत त्या पॉईंट पर्यंत तुम्हीच करता का? नाही तेवढं फक्त कारण का नाही म्हणजे मला ह्याच्यासाठी विचारायचं की एवढं सगळं तुम्ही सिंगल हँडेडली करता का काय तुम्हाला मदत असते थोडीफार? फक्त माणूस ठेवलेलं आहे देण्याकरता कारण का ह्या दोन गोष्टी म्हणजे आता ह्या सगळ्या म्हणजे प्रोसेस आपल्याला सगळ्याच घरच्यांना माहिती आहे. बरोबर. जेवणाची प्रक्रिया किती मोठी असते ती. त्यामुळे मग या गोष्टीसाठी शेवटचा जो आमचा जो हे असते देण्याचं कॅरी करण्याचं ते फक्त आम्ही एक मुलगा ठेवलाय. बाकीच्या या सगळ्या जेवणाच्या प्रोसेसमध्ये आम्ही दोघेच पार्ट मोठा असतो. म्हणजे आता हाच एक तुमचा बिझनेस आहे, हाच एक तुमचा उदरनिर्वाहाचा साधन आहे असं म्हणता येईल. आणि मग रोज साधारण डब्यामध्ये तुम्ही पोळी भाजी भात आमटी असं सगळं देता का निवडक असतं काही? सगळं म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की काही जणांना म्हणजे नुसती पोळी भाजी आवडत असते किंवा काही जणांना फुल टिफिन द्यायचा असतो. मग त्याप्रमाणे मग आम्ही ते डब्यांचे म्हणजे कॅटेगरी केले किंवा हा 3 खाण्याचा डबा आहे तो पोळी भाजीसाठी. मग त्याच्यामध्ये 2 भाज्या येतात आणि चपात्या येतात ज्या पोळ्या आपण म्हणतो त्या. त्याच्यामध्ये पण थोडंसं व्हेरिएशन. काही आता सध्या हेल्दी फूडचा जो आहे त्यामुळे लोक काय म्हणतात की आम्हाला 4च पाहिजे, काही जण 5. त्याप्रमाणे आपण ते सगळं आम्ही रिक्वायरमेंट पूर्ण करता. मग तुम्ही म्हणालात की 5 वर्षापासून तुम्ही कम्प्लिटली ह्याच्यामध्ये करताय. त्याच्या आधी तुम्ही थोडे वर्ष केलं होतं बिझनेस, पण एकूण 15 वर्ष तुम्ही करतात. तर त्यावेळेस तुम्ही जेवण बनवायला शिकलात की त्याच्या आधीपासूनच तुम्हाला येत होतं? मुळात माझा एक स्वभाव आहे की कोणालाही म्हणजे कधी कोणत्याही ठिकाणी गेलो तरी म्हणजे असं कुठला बेस पकडत नाही. इन्व्हॉल्व होऊन जायचं सगळ्या कामामध्ये. त्यामुळे सवय असल्यामुळे ते पूर्वीपासूनच मी करत आहे. म्हणजे लग्न आधीपासूनच तशी तुम्हाला सवय होती. तुम्ही जेव्हा लग्न होऊन आलात त्यावेळेस ह्यांचा बिझनेस चालू होता का हा डब्याचा? नव्हता. आणि तुम्ही जेव्हा आला तेव्हा तुमची जेवणाची एक पद्धत वेगळी होती आणि ह्यांचं जेवणा खाण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. तर तसं होतं का सारखंच होतं का तुम्हाला? कारण काय माहिती आपण आमचं जे दोघांचं लग्न झालं ते अरेंज आहे मुळात. त्यामुळे काय होतं आम्ही कोकणातलेच आहोत. त्यामुळे रेसिपीमध्ये कुठे फरक पडला नाही. कारण ती पण कोकणातून आली, मी पण कोकणात आलो. नारळाचा अंश आपल्या कोकणामध्ये आहे त्यामुळे तसं काही फरक पडला नाही आणि त्या समप्रमाण सगळ्या सारख्याच होत्या. अच्छा. आणि मग जेव्हा तुम्ही डबा बनवता सकाळी साधारण किती वाजता दिवस सुरू होतो तुमचा? आम्ही 7 वाजता सुरुवात करतो आणि जवळजवळ सकाळची पहिली कॉलेजला जाणारी मुलं असतात ती 8 वाजता येतात.
अच्छा. घेऊन जातात. म्हणजे 1 तासाभरात जेवण होतं बनवून तुमचं, आणि मग त्यामध्ये तुमचा वाटा काय असतो? तुम्ही काय बनवता? असं काही ठरलेलं आहे का काय तुमचं? ऍक्च्युली कसं असेल, पहिलं महत्वाचं म्हणजे आपण पहिला पिकअप आवर जो आहे आमचा तो आर्ट्सचा आहे. हां त्यामुळे होतं काय म्हणजे ज्याला जे सुटेबल वाटेल, हां आता समजा मिसेसला वाटलं की बाबा हे फोडणी द्यायचं काम इथे अडतंय, हां. मग ती फोडणी देणार. मला वाटलं की बाबा इथे कांद्याचं प्रोसेस व्हायला पाहिजे लवकर, मग त्यावेळेला मी मदत करणार. म्हणजे असं कुठलं मॅनेज करू नये मी हेच करून ते पुढे गेलं पाहिजे असं काही नाही. शक्यतो वेळ दोघांनी पडेल मिळून कसं पुढे जाईल आणि आर्टचं पिकअप कसं जाईल कसं वेळ ती असं कशी फक्त टळेल हे फक्त त्याच्यावरती. त्याच्यावर अवलंबून. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही मिळून मिसळून हां, एकमेकांना बरं. मदतीने संसार करता आणि हा बिझनेस चालवताय. तर आज तुम्ही आमच्यासाठी काय बनवणार आहात? आजचा जो मेनू जो आहे आपला तो बुलेट चीज रोल आहे आणि वेगळाच आहे म्हणावं लागेल. अच्छा. हां. आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे ते आपण कस्तुरी मेथीच्या शंकरपाळ्या आपण बनवणार आहे. बरं. आणि हे पदार्थ तुम्ही म्हणजे तुम्ही जेवणा व्यतिरिक्त पण असे पदार्थ नेहमी बनवता का? शिकलेला आहात तुम्ही? जेवणा व्यतिरिक्त म्हणजे जे आपण नाश्त्याला लागणारे स्नॅक्स जे आपण म्हणतो, उदाहरणार्थ बटाटा. कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं की बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये अशी रिक्वायरमेंट येते की बाबा संध्याकाळी आमचा नाश्ता आहे. हां हां. मग आणि काही ऑफिसेसना आता शेड्यूल असं बनवलं गेलं आहे की महिन्याच्या शेवटचा एखादा शनिवार असतो, मग त्यांचं तिथे गेट टुगेदर म्हणणं किंवा असं एकत्र येऊन मग काहीतरी नाश्ता. मग त्यावेळेला आम्ही बटाटा वडा, कांदे पोहे, शिरा, उपमा असे सगळं आम्ही बनवतो. बरं. तुम्ही खऱ्या अर्थाने 100 जणांचं असं एक म्हणजे ते 100 पर्यंत दिलेलं आहे. हां. अच्छा. आतापर्यंत आता काय बनवणार तुम्ही? सगळ्यात आधी पहिल्यांदा काय बनवाल? बुलेट चीज रोल जो आहे तो बनवणार आहे. ठीक आहे, मग बुलेट चीज रोलचं आपण साहित्य पाहूया. हां नक्की. ही मैद्याची पेस्ट आहे, ही उकडलेला बटाटा आहे, ओला पाव करून ठेवलेला, ब्रेड करून ठेवलेला आहे, शेव आहे आणि उकडलेल्या सगळ्या भाज्या आहेत आणि हे रामदेवचे तिन्ही मसाले आपण घेतलेले आहेत. म्हणजे याच्यात आमचूर पावडर आहे, हळद आहे आणि तिखट आहे. बरं. हे चीज आहे, हे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे, तेल आहे आणि मीठ आहे. आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नक्की. काय देऊ सगळ्यात आधी? प्रथम आपण बटाटे द्या, उकडलेले बटाटे. थोडेसेच घ्यायचे का? हां थोडेसेच घ्यायचे. हां ब्रेड, ओला ब्रेड केलेला. म्हणजे कडा काढून आपण हां कडा काढून पण. 2 स्लाइसेस साधारण. हां 2 स्लाइसेस साधारण. आणि मिक्स भाज्या. ज्या कोणत्या भाज्या हव्या असतील त्या आपण घालू शकतो ना ह्याच्यामध्ये उकडलेल्या. हां ह्याच्यात काय काय टाकलं? हां याच्यामध्ये आता गाजर आहे, बीन्स आहे, ओला वाटाणा आहे, फ्लावर आहे, अशा प्रकारचे मिक्स संपूर्ण आपण उकडून घेतलेले आहे. बरं. हां. आता त्याच्यानंतर आमचूर पावडर. तुम्ही आणखीन जेवणाच्या डब्यांव्यतिरिक्त आणखीन वेगळ्या केटरिंगच्या ऑर्डर घेतल्या आहेत का? म्हणजे कुठच्या खास समारंभांसाठी हो वगैरे हो असतात हो. असं? आपल्या दसरा संमेलन वगैरे असते ऑफिसमध्ये, त्यावेळेला देखील आपण पूर्ण म्हणजे वेगळ्या पद्धतीचं जेवण असते, पुलाव राईस वगैरे किंवा त्या म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीच्या त्याच्या भाज्या, त्या व्हेज जयपुरी वगैरे अशा पद्धतीच्या भाज्या मागवतात, त्या पण आम्ही देतो. मग ह्या तुम्ही शिकलात कुठे सगळ्या वेगवेगळ्या भाज्या? आणि म्हणजे आपले काही रेसिपीचे बुक्स अवेलेबल असतात, त्यामधून देखील आम्ही त्या घेतल्या आणि काही रिक्वायरमेंट असतात त्यांच्या, त्या पद्धतीने आपण त्या घेतो. कारण आता काही जणांना आपण पुलावाबरोबर काही सांगितल्या ह्या भाज्या देऊ, तर तुम्ही कन्सिडर करताना सांगतात की मग आम्हाला व्हेज जयपुरी पाहिजे, तर मग त्या व्हेज कोल्हापुरी पाहिजे, मग त्या पद्धतीने आपण त्या बनवतो. बरोबर. आपण त्याच्यामध्ये आमचूर घातले, चीज, तिखट आणि हळद घातली. बरोबर. आता आपण आलं लसूणची पेस्ट घालतोय, मीठ पण. मीठ. आता हे सगळं एकत्र मिसळून स्मॅश करून घेऊया. आणि मग काय करायचं? हां नंतर जी आपली पेस्ट आहे त्यामध्ये आपण ही संपूर्ण मिश्रण जे आहे ते आपण बुडवून घ्यायचं आहे. मैद्याची पेस्ट बनवल्यात. त्यापूर्वी थोडेसे आपण एक वेगळ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. मग आपण हे गोळे करून घेऊया, म्हणजे मग हां बरोबर आहे. त्या मिश्रणामध्ये डिप करून बरोबर आहे, फ्राय करता येईल. मग आपण हे गोळे करून घेऊया. ओके. गोळे आपले रेडी आहेत. आता काय करायचं? हां आपण गोळे रेडी झालेले आहेत. कच्ची सेव जी आहे त्यामध्ये ते आपण पूर्ण गोळवायचं. हे एक उचलता का? तुम्हाला हे देते. प्रथम आपण ह्याच्यामध्ये पहिलं आपण ह्याच्यात पहिले करायचं. मी त्या प्रमाणात चिकटेल ते पूर्ण त्याला. हां एक मिनिट देऊ मी
नाही सोडून द्यायचं त्याला. बरं मला सांगा, तुम्ही एवढ्या प्रमाणात जेवण बनवता, डबे बनवता, बरोबर. तर कधी असं झालंय का हो की काहीतरी कमी पडलं किंवा बरोबर नाही झालं आयत्या वेळेस आणि वेळेत डबा पोचायला पाहिजे, असं कधी काही झालंय का? आय एम शुअर घडलं असणार असं नक्की कधीतरी. नक्की नक्की काय काय झालंय? असा प्रसंग बहुतेक म्हणजे या प्रवासामध्ये येतातच. कारण का की काही लोकांचं आता सध्या कसं आहे की डायबिटीस या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे पहिलेच म्हणणं असं की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही मीठ कमी टाका, बरोबर, त्याच्यामध्ये अमुक एक बटाटा नको आम्हाला, मग त्यावेळेला थोडंसं अंदाज थोडंसं त्यामुळे अशा गोष्टी होऊन जातात. आयत्या वेळेस पंचायत होऊन जाते. पण मग त्यामुळे काही तुमचे ग्राहक किंवा जे कोणी होते ते नाराज झाले किंवा असं काही? नाही, तसं त्या समजून घेतात. कारण काय असं त्यांना महत्त्वाचं म्हणजे घरचं जेवण मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून त्यामुळे तशा एवढं कंप्लेंट लांबत नाही की बाबा नाही असं. हे लगेच आय थिंक काढायला लागेल का? कारण ते शेवया थोडंसं नाही नाही थोडंसं आणि आता रेडी झालं ना? हे रेडी झालं जवळ. आणि आय थिंक शेवयांच्यामुळे ते थोडं कुरकुरीतपणा शेवटपर्यंत टिकून राहतो. त्याकरता आपण त्या शेवईचा वापर केलेला आहे. बरोबर. थोडंसं आपण जरा मागची बाजू जी आहे ती पण जरा फ्राय करून घेऊया, तळून घेऊया. ठीक आहे, मग आपण हे रेडी करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. बुलेट चीज रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैद्याची पेस्ट, उकडलेले बटाटे, भिजवलेल्या ब्रेड स्लाइसेस, शेव, उकडलेलं गाजर, कोबी, मटार आणि फरसबी, आमचूर पावडर, हळद, तिखट, चीज, आलं लसूण पेस्ट, तेल आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे घेऊन त्यामध्ये कडा काढलेले भिजवलेले ब्रेड स्लाइसेस, उकडलेल्या भाज्या, आमचूर पावडर, तिखट, हळद, चीज, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून ते मैद्याची पेस्ट आणि शेवेमध्ये घोळवावेत आणि खरपूस तळून घ्यावेत.